ऐकताय ना? आज ऐका कपडे वाळत घालताना. आयुष्याची एक शांत कहाणी एका अनामिक लेखिकेने लिहिलेली. कपडे वाळत घालताना कधी बघितले कोणाला? कपडे वाळत घालणं दिसायला किती साधं काम, रोजच्या जगण्यातलं सहज केलं जाणार. पण कधी बारकाईने पाहिलंय का बाई कपडे कसे वाळत घालते? यावरून तिच्या स्वभावाची थोडीशी झलक दिसते. कुणी कपडे एकसारखे ताणून अगदी सरळ रेषेत वाळत घालते. कुठे सुरकुती नको, एक कपडा दुसऱ्यावर नको, रंगाचीही एक वेगळीच मागणी असते. तिच्या जगण्यातही कदाचित प्रत्येक गोष्टीला एक जागा असते, प्रत्येक कामाला एक क्रम असतो. विस्कटले पण तिला फारसं रुचत नसावं. कुणी मात्र हातात येईल तो कपडा घेते आणि वाऱ्यावर सोपवून देते. वाळला म्हणजे झालं. तिच्यासाठी नीटनेटकेपणापेक्षा काम पूर्ण होणं महत्वाचं असतं. आयुष्याकडेही ती कदाचित असंच पाहत असावी. सगळं मनासारखं आखीव रेखीव असण्याची गरज नाही. प्रवास पुढे सुरू राहिला पाहिजे. कुणी कपडे वाळत घालताना आधी ऊन कुठे आहे, वारा कुठून येतोय, पाऊस येण्याची शक्यता आहे का हे पाहतं. तिच्या या छोट्याशा कृतीतही आयुष्याचा मोठा धडा असतो. परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे बदलत नाही. आपण परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यायचं असतं. कुणी कपडे इतक्या जपून पसरते जणू त्या प्रत्येक कपड्यात एखादी आठवण गुंडाळलेली असते. मुलाचा छोटासा शर्ट, नवऱ्याचा आवडता कुर्ता, स्वतःची एखादी साडी. कपडे तिच्यासाठी फक्त कपडे नसतात. त्यांना स्पर्श करताना तिच्या आयुष्यातले कितीतरी क्षण हाताला लागून जातात. आणि काही स्त्रिया असतात ज्या स्वतःचे कपडे शेवटी वाळत घालतात. आधी मुलांचे, मग नवऱ्याचे, मग घरच्यांचे. सगळ्यांचे कपडे उन्हात व्यवस्थित पसरले की शेवटी स्वतःची एखादी साडी किंवा ओढणी त्या दोरीवर जागा शोधत असते. कदाचित हीच तर तिच्या आयुष्याची गोष्ट असते. सगळ्यांसाठी जागा करून देताना स्वतःसाठी जागा थोडी उशिराच उरते. कपडे वाळत घालताना कधी एखादा कपडा वाऱ्याने खाली पडतो, पुन्हा उचलावा लागतो. धूळ लागली असेल तर पुन्हा धुवावाही लागतो. आयुष्यही असंच आहे नाही का? कितीही जपून ठेवलेली नाती कधी वाऱ्याने हलतात. कितीही नीट आखलेले दिवस अचानक विस्कटतात. काही माणसं हातातून निसटून जातात. काही स्वप्नांना